नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GDCA कॉलेज या चॅनलमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ निसर्गरम्य वातावरणातून आहे. आपण एका नैसर्गिक ठिकाणी आलेलो आहोत. तर एनिवेज आज आपण अकाउंट्स या विषयाबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. अकाउंट्समध्ये कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात, एक्सपेक्टेड प्रश्न जे आहेत 2026च्या परीक्षेसाठी, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला बऱ्याचशा सब्जेक्टची माहिती मिळेल. त्याच्यामध्ये कुठल्या टॉपिकवरती येणार आहेत, काय येणार आहेत, आणि काही तुरळक टॉपिक आहेत त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. जसं की ताळेबंद, तेरीज पत्रक देऊन त्याच्यावरती तुम्हाला ताळेबंद विचारला जातो, नफा तोटा खाते विचारले जाते, आणि अशा प्रकारचे प्रश्न आहेत. काही हुंडी काढा असं विचारलं जातं. त्यानंतर टिपा असतात, काही जोड्या लावा असतील. तर याप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर ते एक्सपेक्टेड काय आहेत, आजपर्यंत 2025 पर्यंत ज्या काही एक्झाम झाल्या त्या एक्झाममधले जे काही एक्सपेक्टेड प्रश्न आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा आणि काही शंका असेल तर कॉल करा. तर आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. GDCA ची साथ, जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. GDCA कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, GDCA कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. GDCA कॉलेज देत यशाचा विश्वास. तर आज आपण बघणार आहोत अकाउंट्स, जमा खर्च मराठीमध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात याबद्दल. तर प्रश्न पहिला जो आहे तो हमखास अंतिम खाती किंवा तरतुदीवरती विचारला जातो. हा सर्रास म्हणजे 8 पेपरपैकी 8 पेपरला, म्हणजे आतापर्यंत 8 जेवढे पेपर झालेत तेवढ्यापैकी 8 वेळा विचारला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये तेरीज पत्रक जे आहे ते काढायचंय. आता हे आपण टेंटेटिव्ह दिलेलं आहे, जे असेल त्याप्रमाणे आपल्याला करावं लागेल. ज्याच्यामध्ये आता तेरीज पत्रक 31 मार्च 2025 च दिलेलं असू शकतं. तर हे जे तेरीज पत्रक आहे याच्यामध्ये अशा कशा प्रकारे असू शकतं. आरंभीचा शिल्लक माल 28,500, त्यानंतर खरेदी 2,60,000 रुपये, येणे वाहतूक खर्च 4,200 रुपये, वेतन म्हणजे पगार समजा 42,000 रुपये, भाडे व कर 18,000 रुपये, विमा 3,600, छपाई व स्टेशनरी 2,400 रुपये, जाहिरात खर्च 5,000 रुपये, लेखापरीक्षण शुल्क 8,000 रुपये, येणेकरी 65,000 रुपये, फर्निचर 80,000 रुपये, इमारत 1,80,000 रुपये, रोख शिल्लक 4500 रुपये, बँकेतील शिल्लक 18,000 रुपये, गुंतवणूक 25,000 रुपये, वीज खर्च 6,000 रुपये, किरकोळ खर्च 8,500 रुपये आणि बुडीत कर्ज 1,200 रुपये. एकूण टोटल 8,59,900 रुपये टोटल आहे. म्हणजे हे टॅली करायचं आपल्याला सगळं. आता ह्याच्यामध्ये विक्री जी आहे 4,25,000 रुपयाची दिसते, भाग भांडवल 3,00,000 रुपये, राखीव निधी 35,000 रुपये, देणेकरी 38,000 रुपये, बँक कर्ज 9% 60,000 रुपये, संशयित बुडीत निधी जुनी 1,200 रुपये, म्हणजे ही जी जुनी होती त्याचीच समजा. तर हे टोटल टॅली झाले 8,59,900 रुपये टोटल, एकूण क्रेडिट साईड आणि डेबिट साईड दोन्ही. तर याप्रमाणे आपल्याला त्या कराव्या लागतील. आता ह्याच्यात तरतुदी म्हणजे ऍडजस्टमेंट्स काय दिलेले असू शकतील, हे टेंटेटिव्ह आहे, तर हेच येईल असं नाही, पण या आधारित प्रश्न 100% येऊ शकतो. दिनांक 31 मार्च 2025 रोजी अखेर शिल्लक माल 42,000 रुपये, फर्निचरवर 10% व इमारतीवर 5%चा घसारा आकार केलेला आहे. देय वेतन 2,000 रुपये, आगाऊ विमा 600 रुपये, बुडीत कर्ज रुपये 800 माफ करा व उर्वरित येणेकरी जे आहे त्याच्यावरती 5% RDD तरतूद करा. देय लेखापरीक्षण शुल्क 1,000 रुपये, बँक कर्जावरील व्याज देय आहे जे 60,000 रुपये 9% दराने. तर याचं उत्तर कसं असू शकतं, म्हणजे नफा तोटा खाते कसं काढायचं आता याच्यातून, या तरतुदीवरून. ते नफा तोटा खातं कसं असेल साधारणपणे, याच्यामध्ये आरंभीचा शिल्लक माल जो आहे तो 28,500 जसं तसा येणार. त्यानंतर खरेदी 2,60,000 रुपये, येणे वाहतूक खर्च 4200 रुपये, सकल नफा CD जो नफा झालेला आहे तो 1,74,300 रुपये. तर एकूण येते किती 8,67,000
टोटल येत आहेत. त्यानंतर जमा बाजू, विक्री जमा 4,25,000 रुपये, अखेर शिल्लक माल 42,000 रुपये. आणि अशा प्रकारे एकूण येते 4,67,000 रुपये टोटल. तर ही इकडे टॅली झालेलं आहे आपलं. त्यानंतर एकूण वेतन जे आहे 42,000 रुपये वेतन. त्यानंतर देय वेतन 2,000 मायनस करायचे, मग ते बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये ऍड होणार. तर हे 44,000 रुपीज येणार. भाडे व कर 18,000 रुपये. विमा 3,600 रुपयाचा विमा. आगाऊ विमा जर 600 रुपये आता ह्यात वजा होणार, कारण त्या आपण 3,600 रुपयामधून 600 वजा केला तर 3,000 रुपये राहणार. तर सकल नफा जो असेल तो 1,74,300 रुपये टोटल येत आहे इकडे. आणि छपाई व स्टेशनरीला किती जातात? 2,400 रुपये. जाहिरात 5,000 रुपये. लेखापरीक्षण शुल्क 8,000 रुपये प्लस देय शुल्क जे आहे 1,000, म्हणजे ते ऍड होणार इकडे कारण देय आहे. तर 9,000 रुपये टोटल येतात इकडे. वीज खर्च 6,000 रुपये. किरकोळ खर्च 8,500 रुपये. बुडीत कर्ज 1,200 रुपये. आता ह्याच्यात नवीन बुडीत कर्ज ऍड झालेलं आहे, जसं इथे वरती लिहिलं होतं तरतुदीमध्ये. तर 800 रुपये प्लस जुनी आरडीडी 1,200 रुपये. तिथे जुनी आरडीडी जी होती ते 1,200 रुपयाची आहे जुन्या टेबलमध्ये. नवीन आरडीडी 5% 3,220 रुपये. तर हे टोटल जे होतात ते 4,020 रुपये. तर घसारा फर्निचरवरचा जो घसारा आहे 10% 8,000 रुपये. इमारत घसारा जो आहे तो 5% दराने म्हणजे 9,000 रुपये. तर 8 आणि 9 17,000 रुपये टोटल होतात. इकडे 17,000 रुपये ऍड झाले. बँक कर्जावरील व्याज देय 5,400 रुपये. त्यानंतर निव्वळ नफा म्हणजे राखीव निधीतून तो जो टोटल आहे 51,980 रुपये. तर एकूण होतात 1,74,300 रुपये. सो हे ऑटोमॅटिक टॅली झाले 1,74,000 क्रेडिट आणि डेबिट साईड. त्यानंतर ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट ऍक्च्युली. तर ही बॅलन्स शीट जी आहे, बॅलन्स शीट मध्ये जे देय म्हणजे लायबिलिटीज. बॅलन्स शीट म्हणजे आपण आता जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, बॅलन्स शीट जी आहे त्याच्यामध्ये लायबिलिटीज अँड ऍसेट्स म्हणजेच देयता. लायबिलिटीज म्हणजे आपण सुख सुविधा म्हणू शकतो, आणि मालमत्ता ऍसेट्स म्हणजे मालमत्ता तुमची स्थायी मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता वगैरे. तर याच्यामध्ये भाग भांडवल 3,00,000 रुपये जर असेल. त्यानंतर राखीव निधी 35,000 रुपये. निव्वळ नफा 51,980 रुपये. तर हे टोटल जे 35 प्लस 51,980 86,980 रुपये होतात. देणेकरी 38,000 रुपये. बँक कर्ज 9% दराने 60,000 रुपये. देय वेतन 2,000 रुपये. लेखापरीक्षण शुल्क 1,000 रुपये. देय बँक व्याज 5,400 रुपये याप्रमाणे. ते टोटल जे होतात ते 4,93,380 रुपये टोटल होतात. त्यानंतर मालमत्ता म्हणजे ऍसेट्स मध्ये इमारत जी आहे, इमारत ही ऍसेटच असते ऍक्च्युली. तर 1,80,000 रुपये. तर ह्याचा घसारा मायनस होणार इथे, कारण इकडे निव्वळ नफ्यामध्ये घसारा आपण जो याच्यावरती घसारा लागणार 5% 9,000 रुपये. तर इकडे 1,71,000 टोटल. यातून स्ट्रेट फॉरवर्ड 9,000 मायनस होणार 81 मधून. तर त्यानंतर 80,000 फर्निचरसाठी त्याच्यावरती घसारा 10% 8,000 रुपये. यामध्ये 80,000तून 8,000 मायनस केले 72,000 होतात. गुंतवणूक जी आहे ती 25,000 रुपयाची आहे. अखेर शिल्लक माल 42,000 रुपयांचा. येणेकरी 65,000 रुपयाचे येणेकरी. त्यात बुडीत कर्ज ऍड ऑन समजा मायनस होणार 8,000 रुपये. त्यानंतर नवीन आरडीडी 3,220 रुपये. तर हे दोन्ही अमाऊंट मायनस होणार याच्यामधून. साधारणपणे जी अमाऊंट येते ती 60,980 रुपये टोटल शिल्लक येणार. रोख शिल्लक 4,500 रुपये. बँकेतील शिल्लक 18,000 रुपये. आगाऊ विमा 6,000 रुपये. तर बरोबर 4,93,380 रुपये इकडे टोटल जमा झालेली आहेत. म्हणजे ही टॅली झालेली आहे ऍक्च्युली आपली बॅलन्स शीट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा येऊ शकतो, जो टिपा लिहा या दुसरा क्वेश्चन जो आहे तो टिपा लिहा या संदर्भात येऊ शकतो. तर टिपा कोणत्याही 4 लिहायच्या आहेत 20 मार्कला. पहिला प्रश्न 30 मार्काचा आहे जसं आपण म्हटलं. तर तेरीज पत्रक 10 मार्क्सला असेल. त्यानंतर बॅलन्स शीट 10 मार्क आणि त्यानंतर तुमचा ताळेबंद 10 मार्क असं ताळेबंद 10 मार्क आणि तुम्हाला नफा तोटा खाते 10 मार्क अशा प्रकारे ते दिले जाऊ शकते डिवाइड. यात कॅल्क्युलेशन जे कराल तुम्ही त्या कॅल्क्युलेशन्सला सुद्धा मार्क्स असतात. राखीव निधीमध्ये सर्वात
अपेक्षित प्रश्न जो आहे तो जास्त प्रमाणात हा विचारला जाऊ शकतो. राखीव निधी याच्यावरती टिपा लिहा असं विचारलं जाऊ शकतं. राखीव निधी म्हणजे नफ्यातून भविष्यातील खर्च, तोटा व आकस्मिक परिस्थितीसाठी बाजूला ठेवलेली रक्कम होय. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम प्रमाणे सहकारी संस्थांना निव्वळ नफ्याच्या किमान 25% राखीव निधीत हस्तांतरित करणे बंधनकारक आहे. आता राखीव निधीचे प्रकार काय आहेत? वैधानिक राखीव निधी म्हणजे कायद्याने बंधनकारक असलेली, जी या सोसायट्यामध्ये असतात खरं तर 25% रक्कम, जसं आपण पुढे बोललो. सामान्य राखीव म्हणजे सर्वसाधारण उपयोगासाठी, विशेष राखीव म्हणजे स्टॅच्युटरी फंड म्हणतो आपण त्याला, विशिष्ट हेतूसाठी, उदाहरणार्थ इमारत निधी यासाठी. गुप्त राखीव ताळेबंदात जी अजिबात दिसत नसते अशी राखीव आपण म्हणू शकतो. राखीव निधी ताळेबंदाच्या देयात बाजूस दाखवतात ऍक्च्युली, आणि तो संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम करतो, सदस्यांचा विश्वास वाढतो आणि आकस्मिक संकटाच्या वेळी हा निधी उपयोगी पडतो. त्यानंतर दुसरी टीप अशी असू शकते, घसारा व त्याच्या पद्धती, ज्यामध्ये घसारा व त्यांच्या पद्धती म्हणजे हा पण अपेक्षित म्हणजे ही येऊ शकते ऍक्च्युली, जास्त प्रमाणात अशी शक्यता दाट आहे. घसारा व त्याच्या पद्धती याच्यावरती टीप विचारली जाऊ शकते. घसारा म्हणजे स्थिर मालमत्तेच्या मूल्यात वापर, वेळ किंवा अप्रचलितता यामुळे होणारी हळूहळू घट होय. तर याचा अर्थ घसारा ही रोखरहित नॉन कॅश खर्च असतो. त्याच्यावरती जास्त प्रमाणात तुम्ही एक साधारणपणे अर्धा पान टीप लिहिणं अपेक्षित आहे, 5 मार्क्ससाठी असतं ते. घसारा आकारण्याच्या पद्धती कशा आहेत? स्थिर हप्ता पद्धत म्हणजे SLM स्ट्रेट लाईन मेथड. प्रत्येक वर्षी मूळ किमतीवरती ठराविक टक्के घसारा. सूत्र, आता घसाऱ्याचं सूत्र हे पाठ करावं लागेल खरं तर तुम्हाला. घसारा इज इक्वल टू, घसारा बरोबर कंसात मूळ किंमत मायनस भंगार किंमत भागिले उपयुक्त आयुष्य, दरवर्षी समान रक्कम याप्रमाणे येते. म्हणजे टक्केवारी जर काढायची असेल SLM ची तर त्यासाठी हे आहे. त्यानंतर ऱ्हासमान आधिक्य पद्धत म्हणजेच काय की दरवर्षी कमी हप्ता जाणाऱ्या लेखी मूल्यावर ठराविक दराने घसारा, म्हणजे पहिल्या वर्षी जास्त, त्यानंतर कमी 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 होत राहतात अशा प्रकारे. तर AS6 हे लेखाकर्म मानक घसाऱ्याशी संबंधित आहे. घसारा नफा तोटा खात्यात खर्च म्हणून व ताळेबंद खात्यात मालमत्ता वजा करून दाखवितात. सो तो हा एक खूप चांगला पॉइंट आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त लिहायला लागेल. त्यानंतर तिसरं विचारलं जाऊ शकतं, बँकेतील जे ताळमेळ पत्र आहे ते विचारलं जाऊ शकतं, त्याच्यावरती टिपा लिहा असं विचारलं जाऊ शकतं. बँक ताळमेळ पत्रक म्हणजे काय की एका विशिष्ट तारखेला रोकड पुस्तकाची शिल्लक व बँक पासबुकची शिल्लक यातील फरकाची कारणे दाखविणारे पत्रक होय. फरकाची मुख्य कारणे काय असू शकतील? वसूल न झालेले जमा केलेले चेक, सादर न झालेले किंवा दिलेले चेक, बँकेत चार्जेस, जे बँक चार्जेस असतात फक्त पासबुक मध्ये याची एंट्री असते. कधी पण बघा तुम्ही, बँकेचे चार्जेस लावलेले असतात ना ते पासबुक मध्येच असतात खरं तर. बँकेने दिलेले व्याज हे पण पासबुक मध्येच मेन्शन केलेलं असतं. थेट जमा, ज्याला आपण ECS आपण जे करतो आपण लोनसाठी, तर त्याच्या आधारे ते असतं. ह्याचं महत्व काय बँक ताळमेळ पत्राचं? बँकेशी व्यवहाराने नियंत्रण, फसवणूक टाळणे, त्रुटी शोधणे, हे पत्रक प्रत्येक महिन्याच्या किंवा 3 महिन्याच्या शेवटी तयार केले जाते. याला बँक ताळमेळ पत्रक असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दल अजून जास्त तुम्ही लिहू शकता, तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहिता येतं. नेक्स्ट चौथा जो आहे, चौथी टीप काय विचारली जाऊ शकते? आता हे सगळे आपण अपेक्षित प्रश्न आहेत, याच्यावरती कुठलाही येऊ शकतो. साधारणपणे 2 तर मी दिलेल्या याच्यामधून 100% येतील, फिक्स आहे. आता मालमत्तेचे सत्यापन म्हणजे काय? सत्यापन म्हणजे ताळेबंदात दाखविलेल्या मालमत्ता व देयता याचे अस्तित्व, स्वामित्व आणि मूल्यांकन प्रत्यक्ष तपासणे याला सत्यापन असे म्हटलं जातं. मालमत्तेचे म्हणजे रिअलिटी चेक थोडक्यात आपण म्हणूया. सत्यापनाचे उद्देश काय असू शकतात? मालमत्तेचे खरे अस्तित्व तपासणे, मालमत्तेचे स्वामित्व म्हणजेच ओनरशिप तपासणे सिद्ध करणे, मालमत्तेचे योग्य मूल्यांकन तपासणे, फसवणूक व ज्या अफरातफरी होतात त्या शोधणे, ताळेबंद खऱ्या व योग्य माहितीवर आधारित असल्याची खात्री करणे, सत्यापन व मूल्यांकन यात फरक, मूल्यांकन बरोबर मालमत्तेची किंमत ठरविणे
असं असतं. आणि सत्यापन म्हणजे काय, प्रत्यक्ष तपासणी करणे. लेखापरीक्षण जे असतात, लेखापरीक्षक किंवा सीए जे असतात ते काम करतात. वार्षिक लेखापरीक्षणात यांची खूप मदत होते. त्याप्रमाणे आता नंतर 5वं जे आहे, काय विचारलं जाऊ शकतं, रोखपत्रक व्यवहार. आता रोखपत्रक व्यवहार म्हणजे काय? रोखपत्रक व्यवहार म्हणजे एका लेखांकन कालावधीत व्यवसायातील रोखीच्या आवक म्हणजे कॅश इनफ्लोज व जावक कॅश आउटफ्लोज याचे विवरण करणे होय. त्याच्यामध्ये AS3 नुसार हे पत्रक तयार केले जाते. AS3 नुसार 3 विभाग असतात याचे: व्यावसायिक क्रियाकलाप म्हणजेच ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. त्यानंतर दुसरा जो असतो, मुख्य व्यवसायातील रोख प्रवाह, त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे गुंतवणूक क्रियाकलाप म्हणजेच इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. क्रियाकलाप म्हणजे ऍक्टिव्हिटीज किंवा क्रिया असं म्हणू शकता तुम्ही. मालमत्ता खरेदी व विक्री. वित्तीय क्रियाकलाप म्हणजेच फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे भांडवल, कर्ज, लाभांश इत्यादी. आता याचं महत्व काय? संस्थेची तरलता व रोखेची खरी स्थिती समजते. नफा तोटा खाते उपार्जन तत्वावर असलेल्या यातून रोखेची वास्तविक स्थिती कळत नाही. तर याप्रमाणे तुम्हाला हे एवढं लिहावं लागेल. आता हे थोडंसं स्टँडर्ड मराठी आहे, तर तुम्हाला म्हणजे खूप डोक्यावरून जाऊ शकतं, पण त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता. असं काही कंपल्शन नाही की मी दिलेलंच मांडलं पाहिजे. नेक्स्ट आहे 6वं, उत्पन्न व खर्च खाते. हा पण येऊ शकतो. उत्पन्न व खर्च खाते हे धर्मादाय संस्था, क्लब, हॉस्पिटल, शाळा इत्यादींना ना नफा म्हणजेच नॉन प्रॉफिट संस्थेने तयार केलेले खाते असते. हे नफा तोटा खात्यासारखेच आहे, परंतु नफ्याऐवजी अधिवेश म्हणजे सरप्लस किंवा उणीव म्हणजेच डेफिसिट दर्शविते. आता याचं वैशिष्ट्य काय असू शकतं? केवळ महसुली उत्पन्न व खर्च समाविष्ट होतो. भांडवली खर्च, उत्पन्न यामध्ये समाविष्ट होत नाही. उपार्जन तत्वावर म्हणजेच ॲक्रुअल बेसिस वरती तयार केलेले असतात. जमा खर्च खाते म्हणजेच RNP खाते किंवा अकाउंट आपण म्हणू शकतो त्याला. सर्व रोकड व्यवहार दर्शविते, तर उत्पन्न व खर्च खाते महसुली व्यवहार दर्शवितात. हे थोडं आपण एलॅबरेट करून तुम्हाला लिहिता येतं. एखादं उदाहरण पण तुम्ही त्यात ऍड करू शकता. 7वं जे आहे, सहाय्यक पुस्तकांचे प्रकार. आता हे जे सहाय्यक पुस्तक आहेत त्यांचे प्रकार काय असू शकतात? सहाय्यक पुस्तकांचे प्रकार म्हणजे काय? सहाय्यक पुस्तके म्हणजे विशिष्ट प्रकारच्या व्यवहाराच्या नोंदीसाठी ठेवल्या जाणाऱ्या विशेष दैनंदिनी म्हणजेच रोजनिशी आपण म्हणतो त्याला. तर त्याचे प्रकार काय असू शकतात? खरेदी नोंद वही, फक्त उधार वही. विक्री नोंद वही, फक्त आधार वही. खरेदी परत नोंद वही, विक्री परत नोंद वही. हुंडी देणे नोंद वही, हुंडी घेणे नोंद वही. रोकड वही, सर्व रोकड बँक व्यवहार, किरकोळ रोकड वही. जर्नल म्हणजेच आपण जनरल जर्नल म्हणतो आपण त्याला. त्याचे फायदे काय असू शकतात? वेळ वाचतो, कामाची विभागणी होते, चुका शोधणे सोपे होते आणि लेखापरीक्षण सुलभ होते. आता 8वं काय विचारलं जाऊ शकतं? याच्यामध्ये आहे अनुत्पादकता मालमत्ता म्हणजे NPA आपण म्हणतो त्याला. ते ऍसेट्स मध्ये मोडतं ऍक्च्युली. नवीन 2026 मध्ये हा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. अनुत्पादकता मालमत्ता म्हणजेच NPA म्हणजेच काय? बँक किंवा वित्तीय संस्थांनी दिलेले ते कर्ज ज्यावर कर्जदार 90 दिवसापेक्षा जास्त काळ व्याज किंवा मुद्दल परत करीत नाहीत, त्याला NPA म्हणजे NPA अकाउंट जातात, ते त्या प्रकार आहे हा. त्याचे NPAचे काय प्रकार असतात? उपप्रमाण मालमत्ता म्हणजे सबस्टँडर्ड 90 दिवस ते 12 महिने अनुत्पादकता. संशयास्पद मालमत्ता म्हणजेच डाऊटफुल 12 महिन्यापेक्षा जास्त काळ. तोट्याची मालमत्ता लॉस ॲसेट्स म्हणजे वसुलीची शक्यता नाही. NPA मुळे बँकांच्या नफ्यावर विपरीत परिणाम होतो. RBIच्या मार्गदर्शक तत्वामुळे NPA वर तरतूद प्रोव्हिजन करणे बंधनकारक आहे. ह्याच्यावरती तुम्हाला जसं पाहिजे तसं लिहू शकता अजून. त्यानंतर प्रश्न 3 काय विचारलं जाऊ शकतो? बँक ताळमेळ पत्रक तयार करा. हा 10 मार्क्सचा प्रश्न असू शकतो. आता हे आपण काल्पनिक नावं घेतलेली आहेत. काही वेगळं नाव येऊ शकतं किंवा काही वेगळे आकडे येऊ शकतात या प्रश्नामध्ये. सरस्वती सहकारी बँक नाशिक यांचा दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीची खालील माहितीवरून बँक ताळमेळ पत्रक तयार करा, ज्याच्यामध्ये पासबुक प्रमाणे जमा शिल्लक 1,85,000 क्रेडिट बॅलन्स,
बँकेत जमा केलेले पण वसूल न झालेले चेक्स 28,000 रुपये, इतरांना दिलेले पण बँकेत सादर न झालेले चेक्स 32,000 रुपये, बँक चार्जेस बँकेने नवे टाकले पण बँक संस्थेच्या दप्तरी नोंद झाली नाही 450 रुपये, बँकेने व्याज जमा केले पण संस्थेच्या दप्तरी नोंद नाही 3200 रुपये, पासबुकमध्ये चुकीने जमा केलेली रक्कम 2500 रुपये, सदस्याने थेट बँक खात्यात जमा केलेली किंवा भरलेली रक्कम 5,800 रुपये ही रोकड पुस्तकात येत नाही. आता ह्याचं उत्तर कसं असू शकतं, एक स्टँडर्ड उत्तर कशा प्रकारे असू शकतं बँक ताळमेळ पत्रकाचं, तर ते आपण बघूया. बँक ताळमेळ पत्रक दिनांक 31 डिसेंबर 2025. आता ह्याचा तपशील म्हणजे डेबिट, क्रेडिट आणि डेबिट्स याप्रमाणे आपण देतोय आता इथे, प्लस वजा आणि अधिक किंवा जमा असं. पासबुक प्रमाणे जमा शिल्लक जी आहे क्रेडिट बॅलन्स 1,85,000 वरती दिल्याप्रमाणे. त्यानंतर दिलेली पण बँकेत न सादर झालेला चेक, आता हा प्लस मध्ये जाणार 32,000 रुपये त्यात ऍड होणार, मग हे 1,85,000 प्लस 32,000 हे 2,17,000 टोटल तिथे खाली ऍड झाली. त्यानंतर आता हे मायनस मध्ये काय जाणार, जमा केले पण वसूल न झालेले चेक 28,000 प्लस बँकेचे चार्जेस फक्त पासबुकमध्ये 450 रुपये, चुकीने पासबुकमध्ये जमा केलेली रक्कम 2,500 रुपये. आता हे टोटल जे आहे तुम्हाला ऍड करायला लागणार तिथे किती होत आहेत काय. त्यानंतर बँकेने दिलेले व्याज फक्त पासबुकमध्ये मेन्शन असतं, ते आहे 3200 रुपये आणि थेट जमा सदस्याने रोकड पुस्तकात जमा होत नाही, ही म्हणजे 5,800 रुपयाची रक्कम आहे. रोकड पुस्तिकेप्रमाणे ताळमेळ म्हणजे शेवटचं जे शिल्लक आहे 1,95,050 रुपये. अशा प्रकारे हे एक स्टँडर्ड उत्तर असू शकतं. प्रश्न तिसरा ब काय असू शकतो, हुंडी काढा, जर्नल नोंदी करा, म्हणजे थोडक्यात जर्नल बनवा असं असतं, हुंडी म्हणजे जर्नल. तर दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी रमेशने सुरेशवर 3 महिन्याची 10,000ची हुंडी काढली. सुरेशने त्याच दिवशी हुंडी स्वीकारली. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी रमेशने ती हुंडी बँकेत 12% दराने सवलतीसाठी दिली. देय तारखेस 1 एप्रिल 2025 सुरेशने हुंडी पूर्ण केली. रमेशच्या पुस्तकात जर्नल नोंद करा असं त्यांनी विचारलं आहे, समजा, किंवा विचारलं जाऊ शकतं, जर्नलवरती विचारलं जाऊ शकतं हुंडी काढा याच्याबद्दल. आता याचं स्टँडर्ड उत्तर काय असू शकतं, रमेशच्या पुस्तकातील जर्नलची नोंदी कशी असू शकते. आता डेट येणार आहे जानेवारी 25, 2025. येणे हुंडी खातेला सुरेश खाते जमा, सुरेशवर 3 महिन्याची हुंडी काढली 10,000 रुपये, त्यानंतर जमा 10,000 रुपये. त्यानंतर जानेवारी 2025 सुरेशच्या पुस्तकात काय येऊ शकतं, रमेश खातेला देणे, हुंडी खाते जमा किंवा हुंडी स्वीकारली 10,000 रुपये, इथे नावे 10,000 रुपये येणार. 5 जानेवारी 2025 रोजी बँक खात्याला सवलत खातेला येणे हुंडी खाते जमा किंवा हुंडी बँकेत सवलतीसाठी दिली, तर ते टोटल जे आहे 9 येणार किती बघा तुम्हाला, टोटल हे जे आहे, आता इथे काहीतरी चुकलंय खरं तर माझ्याकडनं. एनिवेज आता हे 10,000 टोटल दिसत आहेत इथे सगळे म्हणून. टोटल एप्रिल 2025 रोजी देय तारखेस बँकेला वसुलीसाठी हुंडी खाते जमा पूर्ण किंवा त्याच्यामध्ये 10,000 इकडे आणि इथे नावे 10,000. एप्रिल 2025 अनादर झाल्यास सुरेशला बँक खाते जमा, नोटिंग चार्जेस जमा करून हुंडीचा अनादर म्हणजे 10,000 रुपये त्यात ऍड होणार. तर त्याची टीप काय दिली आहे बघा, म्हणजे हे उत्तर स्टँडर्ड उत्तर. आता ह्याचं थोडंसं काहीतरी चुकलेलं असू शकतं माझ्याकडनं, तर मला लक्षात येईना इकडे कुठे जो काय चुकलं, अकाउंट्स माझा विषय नसल्यामुळे. देय तारीख काय, 1 जानेवारी प्लस 3 महिने प्लस 3 सवलतीचे दिवस म्हणजे 4 एप्रिल 2025. सवलत 10,000 रुपये इंटू 12% गुणिले 3 महिने भागिले 12 महिने बरोबर 300 रुपये, अंदाजे 400 रुपये ग्रेस पिरियडसह. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन जरी करून टाकले तरी कॅल्क्युलेशन्सला मार्क्स मिळतात, ते कॅल्क्युलेशन चुकू देऊ नका. त्यानंतर प्रश्न चौथा अ, याच्यामध्ये यंत्रसामग्री खाते विचारलं जाऊ शकतं घसारा पद्धतीने 10 मार्क्सला. एका कंपनीने दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी 90,000ची यंत्रसामग्री खरेदी केली व स्थिर हप्ता पद्धतीने SLM म्हणजेच स्ट्रेट लाईन मेथडने 10% दराने घसारा आकारण्याचे ठरवले. कंपनीचा जो हिशोब पुस्तक आहे ते प्रत्येक वर्षी 31 मार्च रोजी बंद केली जातात.
दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी यंत्रसामग्री 38,000ला स्वीकारली विकली. 3 वर्षासाठी यंत्रसामग्री खाते तयार करा असं विचारलंय. 3 वर्षाचं यंत्रसामग्री खाते तयार करायचं आहे आपल्याला टोटल. आता याच्यामध्ये स्टँडर्ड उत्तर जो आहे आन्सर फॉर्मॅट असा असू शकतो. यंत्रसामग्री खाते 3 वर्षासाठी. आता या बाजूला नावं तपशील वगैरे दिले जाते. ते आता इथे जे कंपनीचं नाव आहे त्याच्यात तुम्हाला करावं लागेल. यंत्रसामग्री खाते वर्ष पहिले 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023. इकडे रुपये शून्य दिसत आहेत. त्यानंतर 1 एप्रिल 2022 शिल्लक आणलेली किंवा बँक कॅपिटल 90,000 रुपये. इथे 90,000 जसे तसे येणार. त्यानंतर 31 मार्च 2023 ला घसारा किती SLM 10%. स्ट्रेट लाईन मेथडने घसारा. आता हा जो घसारा आहे हा प्रत्येक वर्षी सेम राहणार, कारण इथे 10%चा आपल्याला SLM ने काढायला सांगितलेला आहे स्ट्रेट लाईन मेथडने. म्हणजे पूर्ण घसारा सगळ्या जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे कॅपिटल त्याच्यावरतीच येणार. 31 मार्च 2023 रोजी शिल्लक नसलेली, म्हणजे इथून डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड 90,000 9,000 मायनस होणार. 81,000 रुपये आले. तर इकडे टोटल 90,000 टॅली झाले. हे 90,000 टॅली झाले. त्यानंतर नेक्स्ट आहे 1 एप्रिल 2023 रोजी शिल्लक कशी येणार. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड इथली जी 2023 ची शिल्लक जी आहे 31 मार्चची ती स्ट्रेट फॉरवर्ड इकडे कॅरी फॉरवर्ड होणार. 1 एप्रिलला 81,000 रुपये प्लस आता 10%चा घसारा आहे जो आपल्याला काढायचा आहे. तर याचा 81,000चा 10%चा घसारा हा 81,000ला नाही लागणार, हा लागणार 90,000ला. यातनं पुन्हा 9,000 रुपये आपल्याला मायनस करायचे 10%ने. ते SLM पद्धतीमुळे असल्यामुळे तर इकडे 10 आपण 9,000 मायनस केले. त्यानंतर इथे 72,000 रुपये टोटल आलेले आहेत, कारण 72,000तून आपल्या 81,000तून 9,000 मायनस केल्यानंतर. त्यानंतर 1 एप्रिल 2024 रोजी शिल्लक बाय डिफॉल्ट 72,000 येणार, कारण ही जी शिल्लक आहे आपली 2023 ची शिल्लक जी 24 मध्ये 1 एप्रिलला येणार 72,000 रुपये. आता 1 ऑक्टोबर मध्ये काय म्हणतं इकडे की ज्या प्रश्नामध्ये 1 ऑक्टोबर रोजी आपण खरेदी विक्री किंमत जी आहे त्याच्यामध्ये 38,000 रुपयाचं आपण विक्री किंमत केली. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2024 रोजी नफा तोटा खाते त्याच्यामध्ये 29,500. त्यानंतर 31 मार्चला जो SLMचा घसारा आहे उर्वरित यंत्रावरती, आता हा जो आहे 3 महिन्यासाठी काढलेला आहे 4500 रुपये. 6 महिन्यासाठी काढलेला आहे खरं तर, ऑक्टोबर ते एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये. तर याच्यामध्ये डायरेक्टली 6 महिन्याचा काढला असल्यामुळे 4,500 रुपये इथे येणार. 31 मार्च 2025 रोजी शिल्लक जी आहे ती 25,000 बाय डिफॉल्ट राहणार, कारण याच्यातून 29,500 मधून 4,000 मायनस झाले. डायरेक्टली 25,000 रुपये त्यात ऍड होणार. ही झाली शिल्लक तुमची ओल्ड. त्यानंतर इथे टोटल 72,000 टॅली झाले. इथे पण 72,000 टॅली झाले. आता हे जे आहे वर्किंग कसं केलं घसाराचं, SLM स्ट्रेट फॉरवर्ड 10%चा होता. प्रतिवर्षी 9,000 रुपये डायरेक्टली मायनस होणार, या प्रमाणे आपण केलं होतं. त्यानंतर 1 एप्रिल 2024 रोजी लेखी मूल्य 90,000 मायनस 9,000 इज इक्वल टू 72,000 रुपये. तर 1 ऑक्टोबर 2024 रोजी 6 महिन्याचं लेखी मूल्य काढायचं. 72,000 मायनस 9,000 गुणिले 6 गुणिले 12 बरोबर 72,000 मायनस 4,500 बरोबर 67,500 रुपये. आता इथे विक्री तोटा किती झाला, 63,500 मधून विक्री किंमत किती, 38,000 रुपये. तर ती टोटल इज इक्वल टू 29,500 आलेली आहे. तर याप्रमाणे आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. प्रश्न चौथा ब, याच्यामध्ये साधी रोकड वही बनवायला सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये संजयच्या पुस्तकात जानेवारी 2025 महिन्यात साधी रोकड वही तयार करा. त्याच्यामध्ये 1 जानेवारी 50,000 रुपये रोखीने व्यवसाय सुरू केला. 3 जानेवारी 60,000चा माल खरेदी केला. 10% व्यापारी सूट, म्हणजे याच्यामध्ये 6,000 रुपये आपल्याला मायनस झाले खरं तर. त्यानंतर 5 जानेवारी बँक कर्ज 30,000 रुपये मिळालेले माल व व्यवसायात गुंतवलेले. त्यानंतर 10 जानेवारी खाजगी खर्चासाठी 5,000 रुपये व्यवसायातून उचलले. आता ते काढलेत आपण, त्याच्यामध्ये पूर्ण बनवायचं कसं मायनस करायचं, कुठे ऍड करायचं. 12 जानेवारी रोख वही रोख विक्री झालेली आहे 18,000ची कॅश विक्री झाली. त्यानंतर 20 जानेवारी दुकान भाडे दिले 3,000 रुपये. त्यानंतर पगार दिला 4,000 रुपये 28 जानेवारीला. आणि 25 जानेवारीला बँकेकडनं व्याज जे आहे ते 1,500 रुपये मिळाला. आता याच्याबद्दल आपल्याला रोकड वही तयार करायची आहे याच्या दिलेल्या गोष्टीवरून. आता याचं उत्तर कसं असू शकतं, दिनांक 1 जानेवारी 2025 भांडवल खाते जमा व्यवसाय सुरू 50,000 रुपये जसं दिलेलं होतं तसं. त्यानंतर 5 जानेवारी 2025 बँक कर्ज खाते जमा झालेले कर्ज मिळाले 30,000 रुपये. त्यानंतर 12 जानेवारी 2025 विक्री खाते जमा रोख वही 18,000 रुपये.
25 जानेवारी 2025 व्याज खाते जमा बँकेकडून 1500 रुपये व्याज जमा झाले. त्यानंतर 31 जानेवारी 2025 रोजी शिल्लक जे बॅलन्स होतं ते 42,000 रुपये शिल्लक झालेलं आहे. आता हे 42,000 रुपये 42,100 रुपये शिल्लक राहिलेले. त्यानंतर दिनांक जमा बाजू, आता ही नावे बाजू म्हणजे आवक आहे आणि जावक थोडक्यात. आता जावक जमा बाजूमध्ये 3 जानेवारी 2025 रोजी खरेदी खात्याला रोख खरेदी 54,000 रुपये, त्यानंतर 54,000 रुपये आणि इथे घसारा 10% व्यापारी सूट दिलेली आहे. म्हणजे 54,000ची खरेदी, आपला 60,000चा माल घेतला त्याच्यात 10% आपल्याला सूट दिली होती. बाय डिफॉल्ट 54,000 रुपयाची आपण खरेदी केली. त्यानंतर इथे 10 जानेवारी 2025ला उचल खात्याला म्हणजे खाजगी वापर जे 5,000 रुपये आपण उचलले होते यातनं. त्यानंतर 20 जानेवारी 2025ला भाडे खात्याला म्हणजे भाडं जे आहे ते आपण याच्यामध्ये दिलं होतं 3,000 रुपये वरती प्रश्नामध्ये. नेक्स्ट 28 जानेवारी 2025ला पगार खाते, पगार 4,000 रुपये पगार अकाउंटला गेला. त्यानंतर 31 जानेवारी 2025 रोजी शिल्लक नेलेली 33,500 टोटल रुपये. आता ह्याच्यात व्यापारी सूट कशी काढलेली आहे ते तुम्हाला दाखवतो. 60,000 रुपयाचा जो माल होता आपण घेतलेला खरेदी केलेला त्याच्यामध्ये 10% सूट म्हणजेच किती 6,000 मायनस होणार आणि रोकडवहीत नोंदवली जात नाही. ही खरं तर निव्वळ खरेदी जी राहणार किती 54,000 रुपयाची बाय डिफॉल्ट. याप्रमाणे ते केलेलं आहे. तर यामध्ये आहे तेरीज पत्रक, हे सर्व खात्यांच्या नावे व जमा रकमांची एकूण आहे. हे उत्तर बरोबर आहे. तेरीज पत्रक म्हणजे ट्रायल बॅलन्स सर्व खात्याच्या शिल्लकेची यादी असते. लेखांकनाची अचूकता तपासण्यासाठी तयार केले जाते. व्यापारी सूट जमा खर्च पुस्तकात नोंदवली जाते. चुकीचं आहे हे उदाहरण. व्यापारी सूट ट्रेड डिस्काउंट जमा खर्च पुस्तकात नोंदवली जात नाही. फक्त रोख सूट म्हणजे कॅश डिस्काउंट हे नोंदवली जाते. लाभांश फक्त नफ्यातूनच दिला जातो. हे उत्तर बरोबर. भांडवलातून लाभांश देता येत नाही. फक्त विभाज्य नफ्यातूनच म्हणजेच डिस्ट्रीब्युटेबल प्रॉफिट्स मधूनच लाभांश दिला जातो. गुडविल हे व्यवसायाची स्पर्शनीय टँजिबल मालमत्ता आहे. हे चुकीचं आहे. गुडविल ही अदृश्य अमूर्त इंटँजिबल मालमत्ता आहे. ती स्पर्श करता येत नाही. अखेर शिल्लक माल व मूळ किंमत किंवा बाजार किंमत यापैकी कमी किमतीस नोंदतात. म्हणजे थोडक्यात काय, हे उत्तर बरोबर आहे. हे सतर्कतेचे तत्व आहे. नेहमी सावध अंदाज घ्यावा. भागधारक हे कंपनीचे मालक असतात. आता शेअर होल्डर्स म्हणजे थोडक्यात हे उत्तर बरोबर आहे. भागधारक हे कंपनीचे मालक असतात. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भाग विकत घेतात व त्यामध्ये कंपनीचे ते मालक असतात. ताळेबंद खाते हे अकाउंट असतं. हे चुकीचं, कारण ताळेबंद म्हणजे जसं आपण स्टेटमेंट हे किंवा डॉक्युमेंट असतं. खरं तर ताळेबंद हे पत्रक स्टेटमेंट आहे, खाते नाही. याची नावे जमा बाजू नसते, तो त्याच्यामुळे हे स्टेटमेंट आहे. रोख खाते नेहमी नावे शिल्लक दर्शवते. बरोबर आहे हे उत्तर. रोखीची जमा शिल्लक शक्य नाही. रोख खाते नेहमी नावे शिल्लक म्हणजेच डेबिट बॅलन्स दर्शवते. त्यानंतर ऱ्हासमान आधिक्य पद्धत दरवर्षी घसारा रक्कम स्थिर असते. हे चुकीचं आहे, कारण SLM जी आहे ती स्थिर पद्धत असते. WDV म्हणजे ऱ्हासमान आधिक्य पद्धत ही दरवर्षी घसारा रक्कम कमी होत जाते, स्थिर राहत नाही. रोखेधारक हे व्यवसायाचे कर्जदार क्रेडिटर्स असतात. हे बरोबर आहे. कर्ज रोखेधारक म्हणजे डिबेंचर होल्डर्स कर्ज देतात, त्यामुळे कर्जदार असतात, मालक नाही. जमा खर्च खाते, त्यानंतर हे जे नफा तोटा दर्शवितात, हे चुकीचं आहे. जमा खर्च खाते फक्त रोकड आवक जावक दर्शविते. नफा तोटा खाते वेगळं असतं, हे ते दर्शवित नाहीत. विसर्जनात कर्जदारांनी शेवटी परतफेड होते. हे चुकीचं आहे. विसर्जनात म्हणजे डिझोल्युशन जे असतं त्याच्यामध्ये भागधारकांना शेवटी परतफेड होते, कर्जदारांना आधी होते. त्यानंतर एकत्रीकरणामुळे व्यवस्थापकीय खर्चात बचत होते. हे बरोबर आहे. 2 कंपन्या एकत्र आल्याने प्रशासकीय विभागाची दुपट्टी पण कमी होते आणि याच्यामध्ये खर्चात बचत 100% होते. संगणकीय लेखाकर्म वेळेची बचत करते. हे बरोबर आहे. संगणकीय लेखाकर्म संगणकीय जमा खर्चामुळे त्वरित माहिती मिळते व मनुष्यबळ कमी लागते आणि सिंपल असतं, ते लगेच होऊन जातं. त्यानंतर सकल नफा गुणोत्तर, याचं गुणोत्तर काय बरोबर, सकल नफा भागिले निव्वळ नफा गुणिले 100. हे बरोबर आहे. हे मानक सूत्र आहे. निव्वळ विक्री बरोबर विक्री मायनस विक्री परत, याप्रमाणे. त्यानंतर प्रश्न 5वा ब, रिकाम्या जागा भरा असा विचारला जाऊ शकतो. आता हे पहिल्या जोड्या लावा वगैरे ते पण विचारलं जाऊ शकतं. डिपेंड आता कुठले विचारताय, पण हे पण विचारलं जाऊ शकतं. हे पण तुम्ही करून जा. टिंबटिंब सूट
जमा खर्च पुस्तकात नोंदवली जात नाही. व्यापारी सूट म्हणजे ट्रेड डिस्काउंट हे आपण पूर्वीच बघितलं. सकल नफा गुणोत्तर डॅश डॅश भागिले विक्री गुणिले 100 सकल नफा ग्रॉस प्रॉफिट. निव्वळ नफा गुणोत्तर बरोबर निव्वळ नफा भागिले डॅश डॅश गुणिले 100 निव्वळ विक्री नेट सेल्स. त्यानंतर भांडवल खाते हे डॅश डॅश प्रकारचे खाते आहे, व्यक्तिगत खाते आहे. भांडवल खाते हे पर्सनल अकाउंट असतं. डॅश डॅश धनादेशाची रक्कम रोखीने मिळत नाही. रेषांकित धनादेश त्याचं उत्तर आहे. बँक अधिकर्ष हा ताळेबंदाच्या डॅश डॅश बाजू दर्शवतात, देयता बाजूस लायबिलिटीज बाजू दर्शवतात. डॅश डॅश म्हणजे संस्थेच्या सामाजिकीय कार्याचे मूल्यमापन होय. सामाजिक ताळेबंद सोशल बॅलन्स शीट. त्यानंतर लेखाकर्म मानक AS 22 डॅश डॅश संबंधित आहे. उत्पन्नावरील कर टॅक्स ऑन इन्कम. नावलौकिक गुडविल ही डॅश डॅश व डॅश डॅश मालमत्ता आहे. गुडविल ही अदृश्य इंटँजिबल व स्थिर फिक्स्ड मालमत्ता आहे. जेव्हा डॅश डॅश शेवट असतो तेव्हा डॅश डॅश सुरुवात असते. जेव्हा डेबिट शेवट असतो तेव्हा जमा क्रेडिट शेवट सुरुवात असते. संभाव्य देयता डॅश डॅश दर्शविते. सूचनेत किंवा फुटनोट्स आपण म्हणू शकतो. त्यानंतर सहकारी संस्थेचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद डॅश डॅश नमुन्यात तयार करतात. विहित नमुना फॉर्म I. त्यानंतर ज्यावर बिल काढले जाते त्याला डॅश डॅश म्हणतात. आदेश स्थिती ड्रॉई. प्रवेश फी डॅश डॅशला स्थानांतरित करावी. भांडवल निधी किंवा राखीव निधी. रोख पुस्तक डॅश डॅश बाकी दर्शवित नाहीत. जमा शिल्लक म्हणजे क्रेडिट बॅलन्स. लेखाकर्म मानक AS 1 डॅश डॅश संबंधित आहे. लेखाकर्म धोरणाची घोषणा. लेखाकर्म मानक AS 2 डॅश डॅश संबंधित आहे. साठा मूल्यांकन किंवा व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज याबद्दल आहे. त्यानंतर लेखाकर्म मानक AS 6 डॅश डॅश संबंधित आहे. घसारा लेखाकर्म डेप्रिशिएशन अकाउंट. लेखाकर्म मानक AS 10 डॅश डॅश संबंधित आहे. अचल मत्तेचे लेखाकर्म म्हणजे फिक्स्ड ॲसेट्स. लेखाकर्म मानक AS 13 हे डॅश डॅश संबंधित आहे. गुंतवणूक लेखाकर्म अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट्स. प्रश्न 5वा ब जोड्या लावा किंवा रिकाम्या जागा याबद्दल विचारला जाऊ शकतो. दोन्हीपैकी एक. आणि ब गट उत्तर. लेखाकर्म मानक 1 जे आहे AS 1 लेखाकर्म धोरणाची घोषणा. AS 2 लेखाकर्म मानक 2 साठा मूल्यांकन. लेखाकर्म मानक 6 AS 6 घसारा लेखाकर्म. लेखाकर्म मानक 9 AS 9 प्राप्ती उत्पन्नाची ओळख. लेखाकर्म मानक 10 स्थिर मालमत्ता अचल मालमत्तेची लेखाकर्म व घसारा पद्धत. लेखाकर्म मानक 13 AS 13 गुंतवणूक लेखाकर्म. लेखाकर्म मानक 16 AS 16 कर्ज उभारणी खर्च. हुंडी काढणारा ड्रॉवर म्हणजे हुंडी काढतो लिहितो. आदेश स्थिती म्हणजे ड्रॉई ज्यावर हुंडी काढली जाते तो किंवा स्वीकारतो. सवलतीचे दिवस ग्रेस डेज देय तारखेनंतर 3 अतिरिक्त दिवस. नावलौकिक गुडविल अदृश्य स्थिर मालमत्ता. व्याज खाते इंटरेस्ट अकाउंट. नाम खाते नॉमिनल खाते असते. व्यापारी सूट ट्रेड डिस्काउंट जमा पुस्तकात याला नोंदवलं जात नाही जमा खर्च पुस्तकामध्ये. संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं. आता याच्यामध्ये ना हे पण असू शकतं असं टिपाली यामध्ये हे लेखाकर्म मानक म्हणजे AS 1 AS 2 AS 6 AS 9 13 16 या प्रकारे विचारलं जाऊ शकतं. हे पण तुम्हाला पाठ करून जावं लागेल किंवा माहिती असणं गरजेचं आहे. आता अपेक्षित गुणोत्तर विश्लेषण 2026 मध्ये काय येऊ शकतं यावरून दिलेलं आहे. खालील माहितीवरून सकल नफा गुणोत्तर, निव्वळ नफा गुणोत्तर, माल साठा उलाढाल गुणोत्तर, त्यानंतर चालू गुणोत्तर, तरल गुणोत्तर काढा. निव्वळ विक्री 14 लाख रुपये, सकल नफा 3,50,000 रुपये, निव्वळ नफा 1,75,000 रुपये, कॉग्स 10,50,000 रुपये, आरंभीचा माल 2 लाख रुपये, अखेरचा माल 1.5 लाख रुपये, चालू मालमत्ता 4,50,000 रुपये, चालू देयता 2,25,000 रुपये. आता ह्याचं कसं करायचंय, गुणोत्तराचे नाव कसं, गुणोत्तर कसं काढायचं, आता कसं काढू शकता याचं कॅल्क्युलेशन पण तुम्हाला सिंपल करू शकता किंवा असे कॉलम्स बनवून करू शकता. सकल नफा याचं गुणोत्तर काय आहे, सकल नफा भागिले निव्वळ विक्री गुणिले 100 बरोबर म्हणजेच 3,50,000 भागिले 14 लाख रुपये गुणिले 100 इज इक्वल टू 25%. म्हणजे हे 25% काढलेलं आहे, 25% इथे आलेलं आहे. निव्वळ नफा गुणोत्तर, निव्वळ नफा भागिले 100 भागिले निव्वळ विक्री गुणिले 100 म्हणजे 1,75,000 भागिले 14 लाख रुपये गुणिले 100 12.5%. माल साठा उलाढाल कॉग्स म्हणजे सरासरी माल शिल्लक
10,50,000 रुपये भागिले 1,75,000 रुपये 6 वेळा येते. त्यानंतर चालू गुणोत्तर, चालू मालमत्ता, चालू देयता 4,50,000 रुपये भागिले 2,25,000 रुपये 2:1 कसं आलं हे याचं उत्तर तुम्ही खाली लिहू शकता. म्हणजे डिस्क्रिप्शन त्याचं कसं काढायचं, उत्तर कसं काढायचं त्याचं कॅल्क्युलेशन लिहू शकता. तरल गुणोत्तर CA म्हणजेच शिल्लक माल भागिले चालू देयता त्याचं एक म्हणजे गुणोत्तर आहे. 3 लाख भागिले 2,25,000. आता हे असं येतंय की 1.33:1 अशा प्रकारे. सरासरी शिल्लक माल 2 लाख अधिक 1.5 लाख रुपये भागिले 2 बरोबर 1,75,000 रुपये. तरल मालमत्ता बरोबर चालू मालमत्ता मायनस शिल्लक माल म्हणजे 4,50,000 मायनस 1.5 लाख रुपये बरोबर 3 लाख रुपये. हे कसं आलं त्याप्रमाणे करू शकतो. त्यानंतर आता हे जे आहे हे झालं, हे पूर्ण पेपर जो आहे म्हणजे असा अपेक्षित आहे. आता सुरुवातीला जे आपण बघतोय ना ते तुम्हाला दाखवतो मी काय आहे ऍक्च्युली. त्यात थोडंसं तुम्ही चेक करा. ते पण मी तुम्हाला का दाखवतो त्याचं कारण पण सांगतो. कारण हे जे प्रश्न कशावर आधारित केलेले आहेत किंवा कशा प्रकारे आलेले आहेत हे पण दाखवतो तुम्हाला मी. आता हे जे आहे याच्यामध्ये अंदाज कसा लावला, हे प्रश्न निवडलेले आहेत कशावरून. कारण हे प्रश्न पहिला नेहमी, आता हा जो 8 वेळा विचारला गेलाय 30 मार्क्ससाठी दरवर्षी, अंतिम खाती ज्याच्यामध्ये 30 पत्रक, व्यापारी प्लस नफा तोटा आणि ताळेबंद हा प्रश्न 100% येतोच. यावर्षी देखील येईल 30 मार्क्ससाठी. टिपा लिहा कोणत्याही 4 राखीव निधी, घसारा किंवा BRS या पद्धतीचा येऊ शकतो. यापैकी या 3 पैकी किंवा जे दिलेले त्यापैकी कमीत कमी 3 तुम्हाला 100% येतील. दरवर्षी विचारला जातो. 8 वेळा विचारलेला 20 मार्क्ससाठी असते ही प्रश्न. त्यानंतर बँक ताळमेळ पत्रक दरवर्षी विचारलं जातं. 8 वेळा विचारलं झालं 10 मार्क्सला असतं हे. त्यानंतर हुंडी किंवा जर्नल हे सुद्धा विचारलं गेलं होतं 2017, 19, 20, 22, 23, 24, 25ला 7 वेळा, 8 पैकी 7 वेळा विचारले 10 मार्कला. यंत्रसामग्री खाते घसारा पद्धतीने 17, 18, 20, 22, 23, 24, 25ला विचारलं होतं. म्हणजे 8 पैकी 7 वेळा विचारलेला आहे 10 मार्क्सचा प्रश्न. साधी रोकड वही किंवा हुंडा नमुना तो 2020, 2022 आणि 2025ला विचारला होता. म्हणजे साधारणपणे 8 पैकी 3 वेळा, म्हणजेच 5 ते 10 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चुकी बरोबर खरे खोटे विधाने हा प्रश्न सुद्धा प्रत्येक वर्षी विचारला गेलेला आहे. साधारणपणे 8 वेळा विचारला आणि हे 10 मार्क्सचा प्रश्न असतो. जोड्या लावा सुद्धा विचारलेलं आहे. तर जोड्या लावा हे सुद्धा 8 वेळा विचारलेलं आहे. साधारणपणे 10 मार्कला हा प्रश्न आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतं. तर तुम्हाला ही PDF मी पाठवून देईल. तुम्ही मला कमेंट डाऊन करा. याच्या आम्ही नॉमिनल चार्जेस ठेवणार आहोत. तर ते चार्जेस पे करून तुम्हाला घेता येऊ शकते. तर हे होते अकाउंट या विषयाचे काही अपेक्षित प्रश्न मे 2026च्या एक्झाममध्ये येऊ शकतात अशी शक्यता आहे. जे काही आपण प्रश्न बघितले आतापर्यंत त्या सर्व प्रश्न त्यापैकी साधारणपणे 40% प्रश्न परीक्षेत हमखास येतील अशी अपेक्षा आहे किंवा हे येणारच 100% असं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जर तुम्हाला हे PDF हवी असेल तर तुम्ही मला कॉल करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला आमच्या GDCA कॉलेज या नंबरवरती. तर तुम्हाला तिकडनं पाठवली जाईल. आम्ही त्यातली नॉमिनल फीज घेणार आहोत साधारणपणे 120 रुपये प्रति PDF याप्रमाणे. तर तुम्ही ती जरी PDF करून गेला व्यवस्थित, तुमचा अभ्यास नाही झालेला आहे आणि ती PDF करून जर गेला तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करून गेला तर 100% तुम्ही पास होऊ शकता चांगल्या मार्क्सने. दुसरी महत्त्वाची गोष्ट कॅल्क्युलेशन्स पूर्वीही जसं म्हटलं मी, आपण पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत त्यापण आपण अकाउंट्स या विषयाबद्दल चर्चा केली होती. तर त्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा वर्किंग जे आहेत ते तुम्हाला करावे लागतील. कारण त्या कॅल्क्युलेशन्स आणि वर्किंगला सुद्धा चांगले मार्क्स मिळतात. तर त्याप्रमाणे आपल्याला ते सिलेबस जो आहे किंवा त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करून ते करावं लागेल. कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा, सगळे समजून घेऊन करा आणि सोप्या पद्धतीने असतात, जास्त काही किचकट नाही आहे. आणि काही सूत्र आहेत किंवा काही आपल्याला काही पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला थोडेसे पाठ करावे लागतील. सूत्र जसं की नफा काढा किंवा तोटा काढा वगैरे याची जी सूत्र आहेत किंवा डिस्काउंट काढा, 10% डिस्काउंट असेल तर ते जे आहे ते तुम्हाला पाठ करावं लागेल. पाठ नसेल तर ते काय सोपं आहे, जास्त काही त्यात बघण्याची आवश्यकता कमी आहे खरं तर. पण तरी ज्यांना येत नाही, ज्यांचा अकाउंट हा विषय नाही त्या विद्यार्थ्यांनी हे करणं गरजेचं आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
ज्यामध्ये आपण ऑडिट या विषयाबद्दल चर्चा करूया. 2025 मे 2025 या वर्षी जो ऑडिट हा विषय झाला त्याचे प्रश्न उत्तरे कसे असायला पाहिजे होते किंवा हवे होते याबद्दल आपण चर्चा करूया. पुढचा व्हिडिओ इंग्रजी माध्यमातला असेल, याच अकाउंट्स या विषयातला. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना मे 2026ची एक्झाम द्यायची आहे. आपण इथून पुढे सर्व टॉपिक्सवरती आपण रोज व्हिडिओ बनवणार आहोत. प्रत्येक दिवशी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ येत राहील. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.